फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आहे माझ्या स्वतःच्या घरात आणि तीही तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला। काय भयानक प्रश्न विचारता हो तुम्ही, म्हणजे माझ्या डोक्याला अशा मुंग्या येतात की काय आता या मी प्रश्नांची उत्तरं देऊ। पण मी आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीच असं ठरवलेले आणि तुमचे प्रश्न हे कमेंट्स मध्ये आलेले, त्यामुळे कमेंट्स वाचूनच दाखवणारे आणि त्याची सविस्तर उत्तरं देणारी। चला सुरू करूयात आपल्या सगळ्या या कार्यक्रमात। चष्मा लावते काय, एक विशिष्ट वय झालं ना की चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही आणि अशी बारीक बारीक अक्षरे तर अजिबात दिसत नाही। तर आपल्याला हा पहिला प्रश्न किंवा आपण म्हणूयात कमेंट, ही कमेंट केलेली आहे रुपाली सुपेकर 8301 यांनी। ताई, तुझे ड्रेस खूप छान असतात, कुठून घेतेस? ही कमेंट मला भारी आवडलेली आहे। याचं कारण असं की खरं सांगू का, माझ्या ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल असते, मला माझे ड्रेस खूप घालून बागडायला आवडतं, म्हणून मी असे ड्रेस घालते। आणि हो, माझे जे ड्रेस आहेत ना ते मी वेस्ट साईडमधनं घेते, नंतर झुडिओमधनं घेते आणि कधी कधी रिलायन्स ट्रेंड्समधनं घेते आणि काही वेळेला चिंदी मार्केट असतं ना, चिंदी मार्केट म्हणजे 10-20 रुपयाला पण मिळतात बरं का, पण असे काही वापरलेले नसतात, कापडाचे तुकडे बिकडे असतात, तर मी त्याचं छानसं काहीतरी डिझाईन करते आणि माझ्या टेलरकडनं शिवून घेते। आणि हो, हे वेस्ट साईड झुडिओ हे जेव्हा नॉर्मल जेव्हा चालू असतात तेव्हा नाही ना मी जात तिथे, जेव्हा तिथे सेल लागतो ना तेव्हा अक्षरशः सगळं 200-300 रुपयात मिळतं। तुमच्याकडे थोडं इमॅजिनेशन पाहिजे, तुमच्याकडे जर का छान इमॅजिनेशन असेल ना तर तुम्ही मस्त मस्त कपडे हे स्वतः छान डिझाईन करून ते परिधान करू शकता, छान वावरू शकता आणि घेऊ पण शकता। आणि हा बघा, हा जो ड्रेस आहे ना, आता झुडिओचा सेल लागला होता ना, त्यातनं फक्त 300 रुपयात घेतलाय, मस्त आहे की नाही? आता पुढचा प्रश्न विचारलाय स्वप्नील इंगळे यांनी। त्यांनी लिहिलंय, मॅडम तुमच्या सोलापूरची शेंगा चटणी या व्हिडिओवरती 327 कमेंट आले आणि त्या सर्वांना तुम्ही रिप्लाय दिला। अगं बाई, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत होता की कमेंट मोजत होतात? मी दिलाय खरं सगळ्यांना रिप्लाय। यावरून तुम्ही तुमच्या ऑडियन्सला किती महत्त्व देताय हे कळते आणि तुमचे सगळे व्हिडिओ माहितीपूर्ण आणि छान असतात। आम्हाला खूप नवीन गोष्टी बघायला मिळतात आणि अनुभवायला मिळतात, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन। मी अकोला विदर्भ मधून कमेंट करतोय। स्वप्नीलजी, तुमचं असं जे प्रोत्साहन आहे ना तेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि मी ह्यांना उत्तर पण दिलंय। आता मी ह्यांना काय उत्तर दिलंय ते मी तुम्हाला वाचूनच सांगते। तुमचं प्रोत्साहन माझ्यासाठी मोलाचं आहे, तुम्ही कमेंट्स मोजून बरोबर निरीक्षण नोंदवलं, कमाल आहे तुमची। आजूबाजूला इतकं बघायला आहे, माझे व्ह्युअर्स मला तरी सुद्धा वेळ देतात, त्यांनी लिहिलेले शब्द अनमोल आहेत, त्यांना उत्तर देणं मी कसं काय टाळू शकते? तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला, मनापासून धन्यवाद। आता पुढची कमेंट वाचते। ओ, हे आमचे नेहमीचे व्ह्युअर्स आहेत, प्रशांत परदेशी। अगं बाई, असं काय लिहिताय तुम्ही? यांनी काय लिहिलं माहितीये? मृणालिनी, अगं गेले अनेक व्हिडिओ तू नुसती जाड होत चालली आहेस, जरा स्वतःच्या तब्येतीवर ध्यान दे, काहीतरी व्यायाम कर आणि बारीक हो। प्रशांतजी, असं कसं लिहिलं तुम्ही? लिहवलं तरी कसं हो तुम्हाला असं? छे, बॉडी शेमिंग जाऊ दे ना, मी चांगली खात्या पित्या घरची आहे आणि कुठे आता मला शिल्पा शेट्टीकडून ठुमके मारायचेत का? मी अशी नाही का आवडत तुम्हाला? खरं सांगा, नाही आवडत आहे का? कशाला माझ्या त्या बाकी सगळ्याकडे लक्ष देता? मी आहे अशी चांगली आहे आणि मी मस्त खाणार पिणार, मनात आलं तर व्यायाम करणार, नाही तर नाही करणार, तुम्ही गोड मानून घ्या। आणि हो व्ह्युअर्स, प्रशांतजी नेहमी छान छान कमेंट्स करतात, त्या पण मला आवडतात। आता एकदा ना मी एक व्हिडिओ केला होता, ते एकदा 30 रुपयात जेवण देत होते, तेव्हा प्रशांतजींनी चक्क 12,000 रुपये त्या लोकांना दान केले होते आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांनी छान जेवण दिलं होतं। प्रशांतजी, तुम्ही इतके गोड असताना असं कसं काहीतरी वागता? धक्का बसतो ना मला अचानक। योगेश्वर कवडे म्हणतायत, नानांची पुरी भाजी ताई एकदम मस्त। थँक्यू योगेश्वरजी, तुम्ही जर का तिकडे गेलात ना जरूर आस्वाद घ्या, खरोखर मस्त आहे त्यांची पुरी भाजी। आता इथे बसून पण माझ्या तोंडात पाणी आलं, असं वाटतं का मी इथे शहरात राहते, तिथे जाऊन रोज सकाळी पुरी भाजी आणि तो कळमचा जो नाश्ता याचा सगळ्याचा पडशा पाडला पाहिजे।
ऍपल मँगो असं म्हणतायत. ऍपल आणि मँगो हे फ्रूट सॅलड आहे बरं का, आणि फ्रूट सॅलड मला खूप आवडतं. विषयांतर होतोय, मी तुम्हाला सांगते. त्या काय म्हणतायत की तुम्ही छान दिसता आहात. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या देवीला जा. अमरावतीमध्ये पण जत्रा असते नवरात्रीची, तिथे खूप पदार्थ फेमस आहेत. दही वडे आहेत तिथे, सतीधाम आहेत, खूप ठिकाण आहेत पाहण्यासाठी. शिवाय चिखलदरा पहा आणि तिथे जाऊन या. तुम्हाला सांगू का, ऍपल मँगो म्हणजे तुमच्या नावावरनं जरी ते ऍपल मँगो असं असलं ना, तरी मला माहिती आहे की तुम्ही एक स्त्री आहात, कारण तुमच्या अनेक कमेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात आणि त्या मी वाचत असते. तर आम्ही जेव्हा एखादा भाग निवडतो त्या भागामध्ये आम्ही जातो आणि मग आम्ही तिथले व्हिडिओ करतो. आम्ही लोकांकडनं माहिती घेतो आणि मग कुठे छान आहे काय आहे हे सगळं शोधतो, पाहणी करतो, व्हिडिओ करतो. आणि आमचे व्हिडिओ झाले 7-8 दिवसांनी की आम्ही तिथून आमच्या गावी परत येतो. म्हणजे कधी कधी पुण्याला येतो, कधी कधी मुंबईला येतो. पण दरवेळेला सतत तिथे जाणं शक्य नसतं. हो, पैसे लागतात ना, पैसे कुठून आणायचे? सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि थोडे पैसे जमले की परत एक नवीन भाग निवडतो आणि त्या नवीन भागात जातो. त्यामुळे तुम्ही ज्या काही रेकमेंडेशन्स दिलेल्या आहेत ना, तर जेव्हा त्या भागाची परत वेळ येईल त्यावेळेला मी नक्की जाऊन तिथे मी सर्च करीन. तुमच्या सगळ्या मी ज्या सूचना आहेत ना त्या नोट करून ठेवलेल्या आहेत. डोंट वरी. आता पैशाचा विषय निघालाय म्हणून सांगते. मला लोक विचारतात, अहो फिरायला एवढे पैसे आणता कुठनं? खरं सांगू का, आम्हाला युट्यूबमधनं जे पैसे मिळतात ना ते आम्ही सगळे फिरण्यात घालतो. ते संपेपर्यंत फिरतो आणि पैसे संपले की परत आपल्या घरी परत येतो. हे झालं युट्यूबचं. तुम्ही म्हणाल पण दैनंदिन आयुष्य कसं चालतं? तर दैनंदिन आयुष्यामध्ये ना बघा, मी ना पूर्वी नाटक, सिनेमा असं केलेले, भरपूर नाटकं केलेले आहेत, भरपूर सिरियल केलेले आहेत, थोडेफार 1-2 असे किरकोळ सिनेमे केलेले. त्यातनं ना पैसे मिळायचे मला, पण त्यात काही माझं भागायचं नाही. माझा हेअरकट पण नाही व्हायचा त्याच्यामध्ये. आणि ते प्रोड्युसर मला 4-4, 5-5 महिन्यांनी 600-700 रुपये द्यायचे. कसं भागेल माणसाचं? मग काय करायचं? मग मी ना एक संस्था चालू केली आणि मुलगी वाचवा या विषयावरती मी काम करायला लागली. आणि देवाच्या दयेने मला त्यातनं व्यवस्थित पैसे पण मिळायला लागले आणि चांगलं काम पण माझ्या हातनं व्हायला लागलं. मग काय, ते पैसे मी साठवलेले आहेत, त्याची व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्यावरती मी डाळ भात खाऊन सुखी राहू शकते, मस्तपैकी झोपू शकते. एवढे पैसे मला मिळतात. हा प्रश्न झाला. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आणि जो मला अगदी नेहमी विचारला जातो, मी असं म्हणलं ना की माझं यूट्यूब चॅनेल आहे, की त्यांनी विचारलंच पाहिजे, तुम्हाला पैसे किती मिळतात? काय सांगू तुम्हाला, खरंच एवढे कमी पैसे मिळतात ना, पण काय इलाज नसतो, आपल्याला यूट्यूब चालवायचं असतं. अगदी खरी किंमत तुम्हाला सांगू का, किती मिळतात? कारण 15,000 ते 20,000 रुपये मिळतात. मग मी काय करते, ते छान साठवते. 1-2 महिने साठले की निघायचं, आपल्या बॅगा भरायच्या आणि दौऱ्यावरती जायचं, मजा करायची, शूटिंग करायचं, तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवायचे. मग ह्याच्यात तुम्हाला फायदा काय होतो? फायदा काहीच होत नाही. फायदा होतो तो हा की मला नवीन नवीन प्रदेश बघायला मिळतात, छान छान माणसं मला अगदी भेटतात, त्यांची ओळख होते आणि कळतो, अरे बापरे, एका छोट्याशा गावात बसून हा माणूस किती पैसे कमवतोय. म्हणजे तो अत्यंत स्वस्तात देत असतो, पण त्याचा 4-5 लाखाचा धंदा असतो. हे सगळं जाणून ना मला खूप आनंद होतो. आणि अर्थात त्यांनी छान पैसे मिळवले म्हणून मी काही त्यांच्याकडे मागत बिगत नाही बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल हिच्या तोंडाला का पाणी सुटले. मला फक्त त्यांचे पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. आता हे सुधाकर मोरे बघा काय म्हणतायत. हे काय म्हणताय, ताई तुम्ही असे कपडे घालून का फिरता? साडी कुर्ता या भारतीय पारंपरिक वेशातच तुम्ही चांगल्या दिसता, तेव्हा असेच कपडे घालून फिरत जा. अहो मोरे साहेब, मी तुम्हाला पाहिलंय का अजून? तुम्ही मात्र मला बघता आणि मला सांगता की असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको. पण तुम्ही खरं सांगा, मला पण एक चान्स मिळाला पाहिजे की नाही, की तुम्ही कसे कपडे घालता आणि त्यावरती आम्ही काहीच बोलायचं नाही, पण आम्ही मात्र तुमच्या समोर येतो म्हणून तुम्ही आमच्यावरती टीका करायची. मला सगळे कपडे घालायला आवडतात आणि काय वाईट आहे त्याच्यात? मिळतात ना आपल्या बाजारपेठात. आणि जर का एवढा कपड्यांचा प्रॉब्लेम असेल तर सरकारने ते कपडे आणूच नयेत, फक्त साडी आणि कुर्ते आणि असं धोतर असंच आणावं. काळानुसार आम्हाला पण वाटतं छान छान कपडे घालावेत. आणि कपड्यात काय असतं सगळं जे काही आहे ना ते माझ्या वागण्यात आहे, माझ्या बोलण्यात आहे. आणि मी काही कपडे घातले म्हणून काही फरक पडणार आहे का?
ना तुम्हाला ना मला. प्रतिमा जाधव 906 म्हणतायत की मृणालिनी ताई, तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जाता आणि तुमच्या समोर एवढी डिश येते तर ते सगळं तुम्ही खाता का? प्रतिमा ताई, एवढं सगळं मी नाही खातो. मला जेवढं लागेल ना तेवढं मी एका डिश मध्ये काढून घेते आणि जे बाकीचं असतं ना ते माझे कॅमेरामन माझ्या बरोबर शेअर करतात आणि आम्ही काही टाकत नाही. आम्ही ही सगळी डिश संपवतो. अन्नाचा अपमान करायचा नाही. अजून कोण आहे? हा, सांगलीच्या सुप्रसिद्ध थाळ्या हा मी व्हिडिओ केलेला आहे. तर ह्याच्यावरती उमेश कुलकर्णी म्हणतात, मृणालिनी ताई तुमची फार मज्जा आहे. अहो, प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्ही जाऊन 500 रुपयाचं फुकट खाल्लं. बरोबर आहे, 2 थाळ्या म्हणजे त्याची किंमत एकाची 250 रुपये, म्हणजे 2 जणांची 500 रुपये. हिशोब त्यांचा पक्का आहे. अहो उमेश कुलकर्णी साहेब, तुम्ही जर का सांगलीला गेलात आणि त्यातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन विचारलं की मृणालिनी ताईंनी फुकट खाल्लं का तुमच्याकडे, नाव बदलून देईन. उमेश कुलकर्णी नाव लावायला लागेल. काय म्हणताय? सविता भंडारी गोवा या असं म्हणतायत, मृणालिनी ताई तुमच्या व्हिडिओमधलं म्युझिक खूप सुंदर असतं आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा जुने जे दूरदर्शनचे कार्यक्रम असतात ना त्याची आठवण करून देतात. अगदी खरं आहे बघा तुमचं सविता ताई. आजकाल ना ते असं असं जे ते म्युझिक आणि ते जे टेकिंगचे प्रकार असतात ना ते आम्हाला काही पटतच नाही. आम्ही आपली साधी सरळ माणसं आहोत, त्यामुळे आम्ही आपलं साधा सरळ छान व्हिडिओ दाखवतो आणि तो तुम्हाला आवडला हे ऐकून मला खूप आनंद झाला. ऐश्वर्या पाटकर म्हणतायत, मृणालिनी ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. थँक्यू. कारण तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात तर तिथल्या लहानातल्या लहान माणसाशी सुद्धा तुम्ही त्या आत्मीयतेने संवाद साधता, ते मला खूप आवडतं. खरं सांगू का ऐश्वर्या ताई, अहो जर का ती माणसं नसतील तर तो हॉटेल व्यवसाय चालणारच नाही. हॉटेलमध्ये प्रत्येक घटक महत्वाचा आहे आणि त्यांचे जे कुक असतात, त्यांचा जाऊन बाथरूमवाला असतो, मोरीवाला असतो, जो तिथला वेटर असतो, ह्या सगळ्यांची कामं खूप महत्वाची आहेत आणि हॉटेलचं जे काही सगळं अस्तित्व आहे ते या लोकांवरती अवलंबून आहे. आणि मला त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं की ते त्यांचा संसार सांभाळून ते तिथे जे काही अविश्रांत श्रम करत असतात त्याचं मला खूप कौतुक आहे आणि म्हणून मी त्यांच्याशी बोलते. भोगीचं ताट 150 रुपयात, पुरणपोळी सहित. या व्हिडिओवरती अवंती कात्रे म्हणतात, व्हिडिओ संपू नये असं वाटत होतं. इतका छान व्हिडिओ झाला आहे. हॅट्स ऑफ टू युअर एफर्ट्स. गॉड ब्लेस यू. लव्ह फ्रॉम लंडन. ओ अवंती ताई, तुम्ही तर माझा दिवसच बनवलात. तुम्ही लंडन मधनं बघता माझे व्हिडिओ. ओ माय गॉड, खरंच इतक्या दूर देशातून तुम्ही आपल्या मायभूमीची आठवण काढता आणि त्याला ॲप्रिशिएट करता, हे माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. दीपक सोनावणे म्हणतात, मृणालिनी ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुम्ही वेगवेगळ्या भागातले स्वस्तात मस्त नॉनव्हेज थाळी आणि नॉनव्हेज पदार्थ त्यांचे पण व्हिडिओ करा. अहो दीपकजी, मी नॉनव्हेज खात नाही, मी कसं करणार? आणि मी समजा सांगितलं की हो इथे खूप छान मिळतं आणि चव घ्यायची वेळ आली की फाटली आमची, आम्ही तर काय ते खाऊ शकत नाही. हा म्हणजे माझ्या समोर बसून तुम्ही यथेच्छ खा, पण मला खायला सांगू नका, कारण त्या रश्श्यातला जो वास असतो ना तो सुद्धा मला येतो आणि कुणाला तरी मारून माझं काय पोट भरत नाही. आम्ही आपले शाकाहारी, त्यामुळे ना मी नॉनव्हेजचे व्हिडिओ नाही दाखवू शकत. मला खूप लोक विचारतात की तुमचं लग्न झालंय का? हो, माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगी आहे, तिचं वय 30 वर्ष आहे आणि ती टीचर आहे. व्ह्युअर्स, मी उडदाचं घुट हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यावरती एक हृदयस्पर्शी कॉमेंट आलेली आहे. जगन गोडे 8338 म्हणतात, आजीच्या हातची चव देवाच्या हातच्या अमृताला पण नाही. पण आताच्या धावपळीच्या युगात आजी वृद्धाश्रमात गेल्यामुळे आजीच्या हातचं जेवण मिळणं फार दुर्मिळ झालंय. त्याला कारण आपणच आहोत. कुटुंबाचं तुकडीकरण ही खूप मोठी शोकांतिका आहे. खरं आहे जगनजी, आता ना आपल्या घरामध्ये आजी नसतेच आणि आजकाल ना मी अशा पण आजी बघितल्यात, त्या स्वतःहूनच सांगतात की आम्हालाच वृद्धाश्रमात जायचंय राहायला आणि ते राहतात सुद्धा. आणि काही जण जी मुलं असतात तर ती स्वतःच आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून येतात. कटू असलं आणि दाहक असलं तरी वास्तव आहे आणि समाजात हे चालतं, हेही सत्य आहे. आता या संगीता माने बघा काय म्हणतायत,
अगं मृणालिनी, तू नुसतीच हादरतेस की तुला काही बनवता येतं? चहा तरी बनवता येतो का? अहो काय प्रश्न विचारलात संगीताताई. मला ना बऱ्यापैकी बनवता येतं, म्हणजे इतपत बनवता येतं की माझे पदार्थ आहेत ना ते फक्त मीच खाऊ शकते. माझ्या घरातल्यांना ना थोडा त्रासच होतो मी केलेले पदार्थ खायला, पण हरकत नाही. हा, पण जेव्हा मला काहीतरी असे सॉलिड पदार्थ बनवायचे असतात ना, तेव्हा मी चक्क मधुराज रेसिपी हे चॅनेल लावते. त्यांची कुठली स्पॉन्सरशिप वगैरे नाही आहे मला. मला मनापासनं मधुरा आवडते. ती खूप एक ना संघर्ष करणारी स्त्री आहे आणि तिचे पदार्थ अगदी उत्तम होतात, म्हणजे 90% पदार्थ उत्तमच होतात. आणि एक प्रियाज किचन म्हणून आहे, तिची पुरणाची पोळी, आहा काय मी बनवते तुम्हाला सांगते. तिची पुरणाची पोळी जर का मी बनवली ना, विकायला सुद्धा ठेवू शकते. बोला हवी आहे का तुम्हाला? आणि अशा छान छान कमेंट्स साधना जगदाळे ताई, मानसी पै, नंतर मृदुला मॅडम, सतीश भावसार, मधुसूदन मोकाशी, गायब्रश द ग्रेट, हे सगळेच नावं मी किती नावं घ्यायची. पण मी दर प्रत्येक वेळेला, म्हणजे जेव्हा जेव्हा मी क्वेश्चन अँड आन्सरचा मी व्हिडिओ करीन ना, तेव्हा मी तुम्हाला अजून भरभरून नावं सांगतच जाईन. आणि हे सगळेजण मला खूप प्रेम देतात आणि त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. व्ह्यूअर्स, तुमच्या मनातले बरेचसे प्रश्न कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा, ते मी पुढच्या भागात घेईन. तोपर्यंत बाय.